नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. कोल्हापूर शहरावरील पाणी टंचाईचं सावट गडद. पाऊस नसल्यानं काळंबावाडी धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर. शहरात दिवसाआड पाणी पुरवठा, पाणी जपून वापरण्याचं महानगरपालिकेचं आवाहन. शासनानं थकीत बिलांमधील किमान 60 ते 70% रक्कम तात्काळ अदा करावी, अन्यथा राज्यभर एकाच वेळी आंदोलन करण्याचा महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदार महासंघाचा इशारा. हत्यारे नाचवत ज्योतिबा डोंगरावर दोघा तरुणांनी माजवली दहशत. कोडोरी पोलिसांनी दोघांना घडवली अद्दल. पीडितेला व्याजानं पैसे देऊन वेश्या व्यवसायासाठी भाग पाडल्याप्रकरणी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी आणखी दोघांना केली अटक. अद्याप एक जण पसार. आणि पावसाअभावी कळंबा तलावातील पाणी पातळी 9 फुटांवर. पाणी पातळी घटल्यानं शाहूकालीन विहिरीचं अंतरंग झालं खुलं. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर शहरावर पाणी टंचाईचं सावट गडद होताना दिसतंय. पावसाअभावी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्रोतांवरील ताण वाढलाय. काळंबावाडी धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचल्यानं महापालिकेनं थेट पाईपलाईन योजनेतील पाण्याचा उपसा बंद केलाय. परिणामी शहरात आता एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. अल निनोच्या प्रभावामुळं यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालंय. पावसाअभावी नद्या, ओढे आणि जलस्रोतांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय. कोल्हापूर शहरासाठी जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या काळंबावाडी धरणातील पाणी पातळी सातत्यानं घसरत असल्यानं महापालिकेसमोर मोठं संकट उभं राहिलंय. राधानगरी धरणातील पाणीसाठा देखील कमी होताना दिसतोय. शहराला शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेतील पाण्याचा उपसा सध्या बंद करण्यात आलाय. यामुळं पर्यायी व्यवस्था म्हणून शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी येथील पंपिंग स्टेशनवरून शहराला पाणीपुरवठा केला जातोय. मात्र उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्यानं तो जपून वापरणं अत्यावश्यक बनलंय. दरम्यान कळंबा तलावातील पाणी पातळी घटली असून तलावातील ऐतिहासिक शाहूकालीन विहीर देखील पूर्णपणे उघडी पडली आहे. रंकाळा तलावाचा काही भाग कोरडा पडलेला दिसत असून ही परिस्थिती जलसंकटाच्या धोक्याची घंटा मांडली जाती आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी स्थिती निर्माण झाल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. पावसाळा पूर्ण क्षमतेनं सक्रिय होईपर्यंत नदीपात्रातील उपलब्ध पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी महापालिकेनं एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. महापालिकेनं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे. वाहन धुणं, अंगण धुणं, अनावश्यक पाण्याचा वापर टाळणं, गळती त्वरित दुरुस्त करणं आणि घरगुती पातळीवर पाणी साठवून त्याचा काटकसरीनं वापर करणं आवश्यक असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. सध्या कोल्हापूरकरांची नजर धरण क्षेत्रातील पावसाकडे लागली आहे. येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाल्यास परिस्थिती सुधारू शकते. मात्र तोपर्यंत प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. अन्यथा आज दिसणारं संकट उद्या अधिक भीषण स्वरूप धारण करू शकतं. आधीच महागाई वाढली आहे. आता पाण्याची काटकसर करायची, त्यामुळं व्यवसाय कसे करायचे असा सवाल नागरिक उपस्थित करतायत. याच्यावर पाण्याची ही समस्या कर्मचाऱ्यांच्यामुळे आलेली आहे. नाहीतर कोल्हापुरात कधीही पाणी कमी पडत नाही. ह्याला प्राधान्य जर द्यायचं असेल तर पहिलं कर्मचाऱ्यांना द्यायला पाहिजे. का तर त्यांनी पहिलं पाणी कसं वापरायला पाहिजे, काय करायला पाहिजे हे त्यांच्याकडे आहे. पहिलं कसं पण सोडतात, किती वेळ पण सोडतात आणि नरड्यावर आलं का त्यावेळेला त्यांनी आज बंद करा, उद्या एक दिवस आड बंद करा, हे पहिलं कर्मचाऱ्यांचं हे करायला पाहिजे. वरची लोक आहेत काय सांगतात, काय करतात ह्याच्यावर काय बोलण्याचा अधिकार, पण कर्मचाऱ्यांच्यावरच पहिलं दडपण पाहिजे. तर ही सगळं नियोजन. आणि पुढच्या वर्षी पाऊस लागला चांगला तर मार्च महिन्यापासून नियोजन पाहिजे. एक दिवस आड आणि वार्डात प्रत्येक ठिकाणी 2 तास 3 तासच पाणी सोडा. तर म्हणजे जुलैपर्यंत कधीही पाणी कमी पडणार नाही पाऊस लेट झाला तर.
याच्यापेक्षा आम्ही काय ह्याच्यावर काय बोलू शकत नाही, पण आम्हाला हे पाणी नसल्यामुळे आम्हाला इकडनं तिकडनं शोधून आणून पाणी काहीतरी छोटा मोठा धंदा करायला पाहिजे. एक तर आजच्या घडीला गॅस पण मागला, गॅस पण मिळत नाही वेळेत, त्यामुळे आज पाण्याची पण घडी आहे तशी. अन्नधान्य सगळं मागलेलं आहे, त्यामुळे आम्ही पुढचे प्रश्न, पुढचं जीवन आम्ही कसं जगायचं. पाणी गळती थांबवायला हवी. पुढच्या वर्षी हे नियोजन अगोदरच करायला हवं असं नागरिकांचं म्हणणं आहे. आता जे पाणी एक दिवस आड चालू केलं आहे ते आहे बरोबर आहे, पण ह्याच्या आधीच तुम्ही जर केला असता व्यवस्थित आतापर्यंत लोकांना सवय लागली असती. पण आता हे सगळं तुम्ही करायला लागलाय हे चुकीचं आहे. जिथं पाणी वाहतंय तिथं तुम्ही जरा अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं. जिथं गळती कुठं कुठं चालू आहे ती सगळी बंद व्हावी आणि लोकांना पाणी नियमित एक थोडा वेळ तरी रोज पाणी पुरवठा व्हायला पाहिजे. महानगरपालिकेने सांगितलं की 1 दिवसाआड पाणी येणार. खरं आमच्या भागाचा कालचा दिवस होता, परंतु अजून तरी 5 वाजले तरी अजून पाण्याचं काय म्हणजे नियोजन म्हणजे आलेलंच नाहीये. पावसाचं हे आहे, परंतु 1 दिवसाआड येणार होतं ते कधीपासून हे होणार. आम्ही काटकसर करायला तयार आहोत, पण तुमचं नियोजन देखील योग्य असायला हवं अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत. नदी नाल्यामध्ये पाणीसाठा कमी आहे, महानगरपालिकेनं सांगितलं आहे. नियोजन हे चांगलं आहे, पण आज संध्याकाळी 5 वाजले तरी अजून पाणी नाही. कालही पाणी आमच्याकडे नाही आणि आजही अजून आलेलं नाही आहे 5 वाजले तरीही. तर हा कारभार कुठंतरी महानगरपालिकेने लक्ष देऊन तो सॉल्व्ह केला पाहिजे. कारण पाण्याचं प्रमाण हे साठवून नागरिक किती साठवणार, ह्याला पण कुठंतरी प्रमाण आहे ना, की 8-8 दिवसाचं पाणी तर नाही ना साठवू शकत कोण. तर त्यामुळे 1 दिवसाआड पाणी आम्ही पण काटकसर करायला तयार आहोत, पण त्या पद्धतीने महानगरपालिकेचे नियोजन करून त्यांनी 1 दिवसाआड पाणी पुरवठा देऊ देत, पण तो पण सुरळीत होऊ दे, हीच आमची अपेक्षा आहे. पावसाची प्रतीक्षा, घटता पाणीसाठा आणि वाढती चिंता कोल्हापूरसमोर उभ्या ठाकलेल्या या जलसंकटावर मात करण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजनांसोबतच नागरिकांची पाणी बचत हीच खरी गुरुकिल्ली ठरणार आहे. कॅमेरामन तौफिकसह उत्तम पाटील, एस न्यूज, कोल्हापूर. राज्य शासनाकडून ठेकेदारांच्या थकीत बिलांमधील किमान 60 ते 70% रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी, अन्यथा राज्यभर एकाच वेळी आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदार महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. महासंघाचं कोल्हापूरमध्ये राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडलं. या अधिवेशनासाठी राज्यभरातील शासकीय ठेकेदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराष्ट्रातील विविध शासकीय विभागांकडील प्रलंबित देयकांच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदार महासंघाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. अध्यक्षस्थानी कोल्हापूर बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष FK पाटील होते. या अधिवेशनात जवळपास 1200हून अधिक ठेकेदार उपस्थित होते. यावेळी शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळं ज्या ठेकेदारांना आत्महत्या करावी लागली त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राज्य सरकारच्या सर्व विभागांकडे काम करणाऱ्या शासकीय ठेकेदारांची महाराष्ट्र राज्य ठेकेदार महासंघ ही राज्यस्तरीय संघटना स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसंच थकीत रकमा मिळत नाहीत तोपर्यंत नवीन कामांसाठी निविदा न भरण्याच्या येत्या 2 ते 3 महिन्यात शासनानं थकीत रकमा दिल्या नाहीत तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा ठरावही या महाअधिवेशनात करण्यात आला. यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघाचे अध्यक्ष ND लाड यांनी ठेकेदारांची प्रलंबित रक्कम मिळाली पाहिजे अशी मागणी केली. अधिवेशनास पुरवठादार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी पाठिंबा दर्शवला. यानंतर झालेल्या तांत्रिक सत्रात सार्वजनिक बांधकाम, जलजीवन मिशन, जलसंपदा, जलसंवर्धन आणि ग्रामीण विकास विभागातील अडचणी आणि प्रलंबित देयकांचे प्रश्न मांडण्यात आले. ठेकेदारांची बिलं थकीत राहिल्यानं त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत असून बिकट परिस्थिती निर्माण झाल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. त्यामुळं शासनानं थकीत बिलाच्या किमान 60 ते 70% रक्कम तात्काळ अदा करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळजवळ 1100 ते 1200 लोक अख्ख्या महाराष्ट्रातनं आपल्या ह्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती कॉन्ट्रॅक्टरनी. तर जे बेसिक प्रश्न कॉन्ट्रॅक्टरांचे आहेत यासाठी आम्ही भांडायला लागलो आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे निधीचा, जो की 4 वर्ष झालं आम्हाला निधी व्यवस्थित मिळत नाही आहे. 5%, 10%, 12% असा निधी मिळत आहे.
यावेळी नवीन फेडरेशनच्या माध्यमातून ठेकेदारांच्या न्याय हक्कासाठी संघटित आणि प्रभावी लढा उभारण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. या अधिवेशनासाठी कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष किशोर जामदार, सुकाणू समितीचे प्रमुख विजय सावंत, BS पाटील, संजय पाटील, सुनील नगराळे, किरण माळी, प्रशांत कदम, निलेश पाटील, विशाल मोरे, दयानंद शिंदे, संदीप सावंत, कुलदीप पाटील, अनुप देसाई सर्व तालुक्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. जून महिन्यातील 15 दिवस झाले तरी पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस झाला नसल्यानं शेतातील पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामुळं शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. जून महिन्यातील 15 दिवस सरले तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. त्यामुळं शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलंय. मृग नक्षत्र 8 जूनला निघाल्यापासून त्या पाऊसच पडलेला नाही. मृग नक्षत्र पूर्णतः कोरडं जातं की काय अशी चिंता आता शेतकऱ्यांना सतावती आहे. 22 जूनला आद्रा नक्षत्र बदलणार आहे. पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागात पावसाला अद्याप सुरुवात झालेली नाही. शेत पेरणीसाठी योग्य असून देखील या भागात पाऊस झाला नसल्यानं शेतकऱ्यांच्या शेतातील पेरण्या झालेल्या नाहीत. विहिरीतील पाण्याने तळ गाठलाय आणि पावसाअभावी ऊस पिकासह अन्य पिकंही काही प्रमाणात धोक्यात येत आहेत. पाण्याअभावी ऊस पिकं पूर्णतः करपले आहेत. शेतात मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. पावसानं दडी मारल्यानं भात, सोयाबीन, भुईमूग यासह आडसाली ऊस लागण लांबणीवर पडली आहे. दरवर्षी मान्सूनपूर्व पाऊस पडत असल्यानं शेतकरी आडसाली ऊस लावण करत असतात. यंदा मात्र पावसाच्या प्रतीक्षेत लावण्या थांबल्या आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. याचा परिणाम दूध व्यवसायावर झाला आहे. काही ठिकाणी चढ्या किमतीनं ओला चारा मिळवावा लागतोय. जून महिना सुरू झाल्यापासून शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले असून पाऊस कधी सुरू होणार आणि पेरण्या कधी होणार हा प्रश्न आता शेतकऱ्यांना भेडसावतोय. ज्योतिबा डोंगर इथं रुद्र मिटके आणि विवेक बुणे हे दोघे तरुण कोयता आणि चाकू हातात घेऊन नाचवत होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून समाजात दहशत माजवल्याप्रकरणी कोडोली पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली आहे. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी माफी मागितली आहे. ज्योतिबा डोंगर इथल्या सेंट्रल प्लाझा परिसरात रुद्र मिटके आणि विवेक बुणे हे दोघे तरुण कोयता आणि चाकू घेऊन नाचवत होते. याचा व्हिडिओ व्हायरल करून त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. मी का साईट उभं दे दे त्याला दे असं बाय असं डायरेक्ट त्याला दे की त्याला दे की त्याच्यात आता कसं या दोघाही तरुणांना कोडोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना ज्योतिबा डोंगरावरील मुख्य रस्त्यावरून फिरवण्यात आलं. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी माफी मागितली आहे. रुद्र सोमनाथ मिटके माझ्या मित्रांनी कोयता आणि चाकू व्हिडिओ व्हायरल केलेलं होतं म्हणून कोडोली पोलीस स्टेशन साहेबांनी मला खाली कोडोली पोलीस स्टेशनने मला खाली आणलेलं होतं आणि गुन्हा दाखल माझ्यावर केला होता आणि मी भाविकांनी कोयता विता घेऊन दहशत माजवलेली होती. पोलिसांनी मला समज दिलेला आहे तुम्ही बी असं काय करू नकोसा आणि मी बी असं काय करत नाही. दोघांना पन्हाळा न्यायालयात हजर केला असता त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. अधिक तपास कोडोली पोलीस करतायत. पावसाअभावी कळंबा तलावातील पाणी पातळी झपाट्यानं घटत आहे. सध्या पाणी पातळी 9 फुटांवर आली असून ती 7 फुटांवर गेल्यावर तलावातील पाणी उपसा बंद करण्यात येतो. त्यामुळं शहरात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान पाणी पातळी कमी झाल्यानं तलावातील शाहूकालीन विहीरही आता दिसू लागली आहे. कळंबा तलावातील पाणी पातळी झपाट्यानं घटत असल्यानं पाणी संकट आणखीन गडद होत चाललंय. कळंबा, पाचगाव, कोल्हापूर शहरातील काही भागांना वर्षभर पाणीपुरवठा करण्याचं काम हा तलाव करत असतो. जवळपास निम्म्या कोल्हापूरची तहान भागवण्याचं काम हा तलाव करतो. त्यामुळे याची पाणी पातळी घटल्यानं शहरवासियांमध्ये हा चिंतेचा विषय बनलाय. यावर्षी तापमानात कमालीची वाढ झाल्यामुळं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात झालं. त्याचबरोबर पाऊस लांबल्यानं हे पाणी संकट निर्माण झालंय. सध्या कळंबा तलावाची पाणी पातळी 9 फुटांवर आली आहे. ती 7 फुटांवर गेल्यावर पाणी उपसा बंद करण्यात येतो. कोल्हापूर महानगरपालिकेकडून दररोज 1.5 MLD तर कळंबा ग्रामपंचायतीकडून 2 MLD पाण्याचा उपसा सुरू आहे.
उपशाचं योग्य नियोजन न केल्यास आगामी काळात कोल्हापुरात पाणी संकट आणखीन गडद होण्याची शक्यता आहे. दरम्यान पाणी पातळी घटल्यानं कळंबा तलावात असलेल्या शाहूकालीन विहिरीचं अंतरंग दिसू लागलंय. विहिरीचं दगडी बांधकाम, तिची रचना याचं अंतरंग खुलं झालंय. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात विभागीय सहसंचालक कार्यालयाच्या परिसरात 251 वृक्ष लागवड करण्यात आली. या उपक्रमात विद्यापीठाचे अधिकारी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या 67व्या वाढदिवसाचं औचित्य साधून विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण कार्यालयाच्या वतीनं वृक्ष लागवड उपक्रम राबवण्यात आला. परिसर पर्यावरणपूरक बनवण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या 67 जातींच्या एकूण 251 वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाचं उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांच्या हस्ते करण्यात आलं. या उपक्रमात नामदार चंद्रकांत पाटील यांच्या नावानं वडाचं झाड लावण्यात आलं असून त्याचं नामकरण छत्रछाया वृक्ष असं करण्यात आलं. तर कुलगुरू यांच्या नावे लावण्यात आलेल्या वृक्षाचं कुलगुरू वृक्ष असं नामकरण करण्यात आलं. यावेळी कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत, उच्च शिक्षण विभागीय सहसंचालक डॉक्टर प्रकाश बच्छाव, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी मनोगत व्यक्त केली. वृक्ष लागवड मोहिमेत विविध महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहानं सहभागी होत श्रमदान केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. कोल्हापुरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी ठिकठिकाणी वृक्षारोपण केलं, तर दुपारी 2 पेट्रोल पंपांवर दुचाकीस्वारांसाठी प्रति लिटर 5 रुपयांनी स्वस्त पेट्रोल देण्यात आलं. इचलकरंजीतही सामाजिक उपक्रमांनी राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं होतं. कोल्हापुरात देखील मनसेच्या वतीनं दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. मनसेचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक राजू दिंडोरले यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात अभिषेक घालून राज ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली. यानंतर शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण केलं, तर दुपारी 2 पेट्रोल पंपांवर दुचाकी चालकांना प्रति लिटर 5 रुपयांनी स्वस्त पेट्रोल देण्यात आलं. आज सन्माननीय राज ठाकरे साहेबांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आम्ही शहरात आणि जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवलेले आहेत. त्यामध्ये पहिला सन्माननीय राज ठाकरे साहेबांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आई महालक्ष्मीला आम्ही अभिषेक घेतला. सगळ्यात महत्त्वाचं पर्यावरणपूरक वाढदिवस साहेबांचा करण्यासाठी ज्या सूचना होत्या त्या सूचनेचं पालन करत असताना आम्ही राजसाहेबांचा 58वा वाढदिवस त्यानिमित्त आम्ही 5 ते 6 फुटाची 580 झाडं वृक्षारोपण केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महागाईनं आता जनता होरपळत आहे, त्यांना थोडासा दिलासा देण्यासाठी तसंच जनतेच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही जनतेला राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रति लिटर पेट्रोल 5 रुपयानं स्वस्त देण्याचा आज उपक्रम केलेला आहे. यावेळी शहराध्यक्ष प्रसाद पाटील, विजय कर्जगार, अभिजित राऊत, अभिजित पाटील, संजय चौगले, निलेश आजगावकर, निलेश धुम्मा, सागर साळोखे, अरविंद कांबळे, राजन हुल्लोळी, उत्तम वंदुरे, रणजित वरेकर, सुनील तुपे, मोहसिन मुल्लानी, अजिंक्य शिंदे, दिलीप पाटील, राहुल खाडे, गणेश शिंदे, विशाल कांबळे, अमित साळुंखे, अनिकेत निकम, आदित्य सुतार, दीपक पाटील, यतीन होरणे, गणेश शिंदे, आदित्य सुतार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान इचलकरंजीतही महाआरोग्य शिबिर, महादेव मंदिरात दुग्धाभिषेक, मिठाई वाटप, कापडी पिशव्यांचं वितरण, IGM रुग्णालयातील रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं. तसंच नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलं. यावेळी मनसे शहर अध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, नितीन कटके, अभिषेक सारडा, विनायक मुसळे, रोहित कोटकर, अनिल झाडबुके, विशाल पाछापुरे, शहर प्रमुख अर्जुन माळी, उत्तम पाटील, सिकंदर मुजावर, अरुण घोरपडे, अतुल जाधव यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदान
ही फक्त 10 ते 15 मिनिटांची प्रक्रिया. मात्र यामध्ये दिलेलं रक्त एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. अपघातग्रस्त असो, थॅलेसेमियाचा रुग्ण असो किंवा शस्त्रक्रियेसाठी झुंज देणारा एखादा जीव असो, रक्ताचा प्रत्येक थेंब त्यांच्यासाठी आशेचा किरण असतो. पण रक्तदात्याच्या हातातून निघालेली रक्तपिशवी थेट रुग्णांपर्यंत पोहोचत नाही, तर तिचा प्रवास अनेक महत्त्वाच्या टप्प्यांमधून होत असतो. आज जागतिक रक्तदान दिनानिमित्त पाहूया एका रक्तपिशवीचा हा जीवनदायी प्रवास. रुग्णाच्या नातेवाईकांची रक्तासाठी धडपड पाहिली की रक्तदानाचं महत्त्व प्रकर्षानं जाणवतं. अपघात, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजारावेळी रक्ताची एक पिशवी जीवदान देऊ शकते. आजच्या जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्तानं रक्तपिशवीचा प्रवास जाणून घेऊयात. सुरुवातीला रक्तदान शिबिरात किंवा रक्तपेढीत सर्वप्रथम रक्तदात्याची आरोग्य तपासणी केली जाते. त्यानंतर रक्तपिशवीला एक विशेष बारकोड दिला जातो. हा बारकोड म्हणजे त्या रक्तपिशवीची ओळखच. रक्तदाता आरोग्यदृष्ट्या सक्षम असल्याचं निश्चित झाल्यानंतर त्याच्याकडून साधारण 350 ते 450 मिली रक्त संकलित केलं जातं. मग त्यानंतर सुरू होते महत्त्वाची प्रक्रिया. रक्त संकलित झाल्यानंतर अवघ्या 6 तासात आधुनिक उपकरणांच्या मदतीनं त्याचं लाल रक्तपेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा अशा वेगवेगळ्या घटकांमध्ये विभाजन केलं जातं. पुढचा टप्पा येतो तो सुरक्षिततेचा. रक्ताच्या मलेरिया, HIV, हेपेटायटिस B आणि C यासारख्या संसर्गजन्य आजारांच्या तपासण्या केल्या जातात. कोणतीही चाचणी सकारात्मक आढळल्यास ते रक्त वापरलं जात नाही. याबाबत संबंधित रक्तदात्याला त्याची माहिती देऊन पुढील वैद्यकीय उपचारासाठी मार्गदर्शन केलं जातं. त्यानंतर हे रक्त जैवविविधतेद्वारे नष्ट केलं जातं. जर संसर्गजन्य आजार नसेल तर या रक्तामधील लाल रक्तपेशी 42 दिवस, प्लेटलेट 5 दिवस तर प्लाझ्मा वर्षभरात न वापरल्यास ते रक्त जैवविविधतेद्वारे नष्ट केलं जातं. हे रक्त हे म्हणजे हे नष्ट करायचं असतं, कोणाला द्यायचं नसतं. त्यातला काही कुठलाही अंश ठेवायचा नसतो. बायोमेडिकल वेस्ट नावाची जे वैद्यक प्रक्रिया असते, जे वैद्यक कचरामध्ये त्याच्यावर अगोदर थोडीशी केमिकल ही प्रोसिजर असते, हायपोमध्ये घालतो, त्याचं ऑटोक्लेव्ह करतो आणि त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट म्हणतात, ज्याला ज्या ठिकाणी जे वैद्यक कचरा नष्ट केला जातो ॲक्च्युली तो जाळला जातो. ती कोणाला ती जी बॅग आहे, ते जे रक्त आहे कुठल्याही रुग्णाला किंवा कोणालाही दिलं जात नाही. पुनर्वापर अजिबात होत नाही, डिस्कार्डच केलं जातं. कुठल्याही पर्पजसाठी, कुठल्याही कामासाठी असे HIV पॉझिटिव्ह, HBsCG किंवा आलेले हे वापरले जात नाहीत, हे नष्ट करावे लागतात. सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर रक्ताचे घटक विशिष्ट तापमानात साठवलं जातं. लाल रक्तपेशी 2 ते 6 अंश सेल्सिअस, प्लेटलेट्स 20 ते 24 अंश सेल्सिअस, प्लाझ्मा उणे 80 अंश सेल्सिअस. रुग्णालयातून रक्ताची मागणी येताच योग्य रक्तगटाची पिशवी निवडली जाते. मात्र रुग्णाला रक्त देण्यापूर्वी आणखी एक महत्त्वाची प्रक्रिया केली जाते, ती म्हणजे क्रॉस मॅचिंग. रुग्णाच्या रक्ताशी रक्तपिशवीतील रक्त पूर्णपणे सुसंगत आहे की नाही याची खात्री यामधून केली जाते. तिथले डॉक्टर ते खातरजमा परत करतात की आम्ही दिलेली बॅग, रुग्णाचा ब्लड ग्रुप, आम्ही दिलेली बॅग, त्याचा ब्लड ग्रुप, नंतर आम्ही दिलेलं ते लेटरचे म्हणजे त्या बॅगचं सगळं डिटेल्स आहेत ह्याची खातरजमा केली जाते आणि त्यानंतर ते त्या पेशंटला दिली जाते. एखाद्या रुग्णाला काहीतरी त्रास झाला तर त्या हॉस्पिटल परत आम्हाला कळवतं की सदर रुग्णाला असा त्रास होतो आहे. ती बॅग परत आमच्याकडे येते, त्याची परत फेड तपासणी होते. खरोखरच बॅगमध्ये म्हणजे बॅगमुळं रिॲक्शन आले का इतर काही कारणामुळं, आणि त्याप्रमाणे आपण त्या हॉस्पिटलला कळवतो की बाबा ही साधी म्हणजे रिॲक्शन आहे का एखादी मोठी रिॲक्शन. म्हणजे आजकाल ह्या ज्या घटकामुळे मोठी रिॲक्शन हा प्रमाण जवळजवळ शून्यावर गेलं. क्रॉस मॅचिंग यशस्वी झाल्यानंतर रक्त रुग्णाला चढवलं जातं आणि इथंच पूर्ण होतो एका रक्तपिशवीचा प्रवास. रक्तदात्याच्या हातातून सुरू झालेला हा प्रवास अखेरीस एखाद्या रुग्णाला नवजीवन देऊन जातो. म्हणूनच रक्तदान हे केवळ दान नसून कुणाच्या तरी आयुष्यात नव्या आशेचा श्वास फुंकण्याचं कार्य आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन केदार भोसलेसह प्रियांका निगवे. गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश कोडबोले यांची इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल संघाचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार सुद्रिक यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला. डॉक्टर गोडबोले यांची झालेली निवड ही गोकुळ परिवाराच्या कार्याचा गौरव असल्याचं सुद्रिक यांनी सांगितलं.
सत्काराला उत्तर देताना डॉक्टर गोडबोले यांनी हा सन्मान माझा वैयक्तिक नसून गोकुळच्या दूध उत्पादक शेतकरी, संस्था सभासद, प्रशासकीय अधिकारी मंडळ, माजी संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांची पावती असल्याचं सांगितलं. यावेळी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सुनील दहगुडे, सागर बलकवडे आदी उपस्थित होते. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. E100 इंधनला केंद्र सरकारने दिली मंजुरी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती. 3 भारतीय नौसैनिकांच्या हत्येनंतरही कोणता खेद नाही, माफी नाही. उलट अमेरिका आदेश देत आहे. आज्ञाधारक PM नोकराप्रमाणे ऐकतात आणि आदेश पाळतात. राहुल गांधींचा बोचरा वार. अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात खळबळजनक प्रकार. कर्मचाऱ्यानं घरात शेणाच्या ढिगाऱ्यात लपवले 10 लाख रुपये. देशाला कॉकरोच पार्टीची आवश्यकता नाही. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊन प्रश्न सुटणार नाही. मंत्री रामदास आठवले. अपघातानं लातूर हादरलं. क्रुझरला कारची धडक. 3 जणांचा मृत्यू, 17 जण गंभीर जखमी. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. इचलकरंजी शहरालगत राहणाऱ्या एका पीडित महिलेला 7,000 रुपये व्याजानं देऊन व्याजापोटी 1.5 लाख रुपये घेऊन सुद्धा वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आलाय. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली होती. आज उज्ज्वला दोरुगडे आणि युसुफ गवंडी या दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील सर्जेराव कुंभार हा आरोपी अद्याप पसार आहे. केवळ 7,000 रुपयांचं कर्ज देऊन व्याजापोटी 1.5 लाख रुपये घेतले आणि त्यानंतर सुद्धा महिलेला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा प्रकार नुकताच इचलकरंजीत घडलाय. या प्रकरणी पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केलाय. या प्रकरणी पोलिसांनी काल विनायक पवार याला अटक केली होती. आज उज्ज्वला दोरुगडे आणि युसुफ गवंडी या आणखी दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या 3 झाली आहे. चौथा आरोपी सर्जेराव कुंभार हा अद्याप पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. इचलकरंजीतील न्यायालयासमोरील रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास बांधकाम ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळं अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र एका 4 चाकी वाहनाचं मोठं नुकसान झालंय. या प्रकारामुळं परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. डॉक्टर माने हे त्यांच्या 4 चाकी वाहनातून इचलकरंजीतील झेंडा चौकाच्या दिशेनं जात होते. सकाळच्या सुमारास ते न्यायालयासमोर रस्त्यावर पोहोचले असता त्याचवेळी पवार कन्स्ट्रक्शनचा एक बोलेरो पिकअप कॉन्क्रीट मिक्सर मशीन घेऊन जात होता. यावेळी त्यांच्या वाहनाचं चाक पंक्चर झालं. त्यातच मशीन सुरक्षित न बांधल्यानं त्याची पिन अचानक निघाली. पिन निघताच कॉन्क्रीट मशीनचा तोल गेला आणि ते थेट डॉक्टर माने यांच्या 4 चाकी वाहनावर आदळलं. यामध्ये वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या घटनेच्या वेळी रस्त्यावर वाहतूक सुरू असल्यानं मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. मात्र सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नाही. अपघात घडल्यानंतर बोलेरो पिकअप चालकानं घटनास्थळावर न थांबता वाहन घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या शहर वाहतूक शाखेच्या एका कर्मचाऱ्यानं तत्काळ पाठलाग करून त्यांना अडवून चालकाला ताब्यात घेतलं. या घटनेमुळं बांधकाम साहित्य आणि यंत्रसामग्रीची वाहतूक करताना सुरक्षा नियमांचं पालन किती आवश्यक आहे याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या माळवाडी परिसरात शुक्रवारी रात्री क्षुल्लक कारणावरून एकानं दुसऱ्यावर थेट सत्तूर फेकून मारल्याची घटना घडली. CCTV कॅमेऱ्यात कैद झालेला हा प्रकार सध्या समाज माध्यमात व्हायरल होतोय. मात्र या गंभीर घटनेची अद्याप पोलीस दप्तरी नोंद झालेली नाही. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या माळवाडी परिसरात
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून दोघा तरुणांमध्ये वाद झाला. यावेळी एका तरुणानं दुसऱ्या तरुणावर सत्तूर फेकून मारला. हा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. या घटनेनंतर परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. गेल्या 2 दिवसांपासून या घटनेचं CCTV फुटेज समाज माध्यमात व्हायरल होत आहे. मात्र गंभीर घटना असूनही पोलिसांनी याची दखल घेतली नसल्यानं पोलिसांच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. हातकणंगले तालुक्यातील अंबप फाट्याजवळील स्वामी समर्थ मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी मंदिरातील 3ही पितळीच्या मूर्त्या लंपास केलेत. वडगाव पोलिसात या चोरीची नोंद झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील अंबप फाट्याजवळ स्वामी समर्थांचं मंदिर आहे. या मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या 3 पितळीच्या मूर्त्या प्रतिष्ठापित केल्या होत्या. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी मंदिरातील ह्या 3ही मूर्त्या लंपास केलेत. आज सकाळी एका भाविकाला चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यानं मंदिराचे पुजारी अजिंक्य पवार यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर वडगाव पोलिसांना चोरीबाबत कळवण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पोलिसांनी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण केलं. श्वान मंदिर परिसरातच घुटमळलं. या प्रकरणी वडगाव पोलीस पुढील तपास करतायत. नागपूरहून कोल्हापूरला येणाऱ्या रेल्वे एक्सप्रेसची धडक बसून तरुण जागीच ठार झालाय. सागर उगार असं त्या मृत तरुणाचं नाव असून तो उजगाव इथं राहणार होता. आज दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास विक्रमनगरजवळ हा अपघात झाला. रेल्वेतून प्रवास करताना हा युवक खाली पडला की रेल्वे रूळ ओलांडताना धडक बसून त्याचा मृत्यू झाला हे समजू शकलेलं नाही. या अपघाताची नोंद रेल्वे पोलिसात करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर शहरावरील पाणी टंचाईचं सावट गडद. पाऊस नसल्यानं काळंबावाडी धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर. शहरात दिवसाआड पाणी पुरवठा, पाणी जपून वापरण्याचं महानगरपालिकेचं आवाहन. शासनानं थकीत बिलांमधील किमान 60 ते 70% रक्कम तात्काळ अदा करावी, अन्यथा राज्यभर एकाच वेळी आंदोलन करण्याचा महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदार महासंघाचा इशारा. हत्यारे नाचवत ज्योतिबा डोंगरावर दोघा तरुणांनी माजवली दहशत. कोडोरी पोलिसांनी दोघांना घडवली अद्दल. पीडितेला व्याजानं पैसे देऊन वेश्या व्यवसायासाठी भाग पाडल्याप्रकरणी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी आणखी दोघांना केली अटक. अद्याप 1 जण पसार. आणि पावसाअभावी कळंबा तलावातील पाणी पातळी 9 फुटांवर. पाणी पातळी घटल्यानं शाहूकालीन विहिरीचं अंतरंग झालं खुलं. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.